हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा, कारण माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला नवनवीन रिव्ह्यूज पाहायला मिळतील। सो तुम्ही जर का चॅनल सबस्क्राइब केलं तर माझे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। सो फ्रेंड्स, फायनली 114 वर्षांनी तो मंगल दिवस आलाय, जेव्हा एक अजरामर कलाकृती लोकांसमोर एका वेगळ्या रूपात आणली गेली आहे, म्हणजे एका फिल्मच्या रूपात आणली गेली आहे। खरं तर असा विचार केल्याबद्दल की एक संगीत नाटक जे 114 वर्षापूर्वी खूप गाजलं होतं किंवा खूप काळ ते नाटक चाललं होतं, ते घेऊन एक फिल्म करायची हा विचार केल्याबद्दल सुबोध भावे यांना हॅट्स ऑफ। तसं तर सुबोधने कट्यारमधूनही हा एक्सपेरिमेंट केला होता आणि तो सक्सेसफुलही झाला होता। पण संगीत मान अपमान ही खूप वेगळी फिल्म आहे आणि मी आज त्याचबद्दल तुमच्याशी बोलणार आहे, कारण मी रिसेंटली ही फिल्म पाहिली आणि त्यामुळे मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे। खरं तर मी हे नाटक पाहिलं नाहीये, त्यामुळे माझा जो पर्स्पेक्टिव्ह असणार आहे तो एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह असणार आहे आणि तो मी तुमच्या समोर मांडणार आहे। चला तर मग सुरू करूया। बोलू या फिल्मच्या कथेबद्दल। खरं तर या फिल्मची कथा ही अतिशय सोपी आणि प्रेडिक्टेबल आहे, म्हणजे सुरुवातीच्या अर्ध्या तासातच आपल्या लक्षात येतं की आपल्याला पुढे कथेत काय पाहायला मिळणार आहे। आपण फक्त वाट बघत असतो की आता ते कसं प्रेझेंट केलं जातंय। सो ट्रेलर पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की या फिल्ममध्ये एक लव्ह ट्रायंगल आहे। भामिनी, चंद्रविलास आणि धैर्यधर ह्या तिघांमध्ये फिरणारा हा लव्ह ट्रायंगल आहे। सो भामिनीचे वडील तिच्यासाठी एक मुलगा शोधतायत आणि भामिनीचा मित्र आहे चंद्रविलास, जो डेफिनेटली तिच्यासाठी एक चांगला मित्र आहे, त्याच्याबरोबर तिचा एक कम्फर्ट आहे। पण चंद्रविलास जो आहे त्याला भामिनीमध्ये इंटरेस्ट आहे, त्याला वाटतं की हिने माझ्याशी लग्न करावं, पण भामिनीचा तशी काही इच्छा नाहीये किंवा ती त्या अँगलने त्याच्याकडे बघत सुद्धा नाही। आणि त्यातच तिचे वडील तिने धैर्यधरशी लग्न करावं असा प्रस्ताव ठेवतात। ऑब्व्हियसली फायनान्शियली धैर्यधर आणि तिच्यामध्ये एक मोठी दरी आहे आणि त्यामुळे कदाचित तिला ते स्थळ आवडत नाही किंवा हे रेकमेंडेशनही आवडत नाही। आणि त्यानंतर गोष्टीमध्ये एक वेगळा ट्विस्ट येतो। हा एक पार्ट झाला। आता दुसऱ्या पार्टमध्ये संग्रामपूर जिथे हे लोक राहतात त्यावर धीरेन म्हणजे जे कॅरेक्टर उपेंद्र लिमेने प्ले केलंय त्याचा ह्या राज्यावर डोळा आहे आणि त्याला हे राज्य काबीज करायचंय आणि एक महासंग्रामपूर क्रिएट करायचंय। आता हे दोन ट्रॅक आहेत आणि त्यामुळे भामिनी कोणाशी लग्न करते शेवटी आणि धीरेन हे संग्रामपूर घेऊन त्याचं महासंग्रामपूर करतो का, ही ऍक्च्युली या फिल्मची स्टोरी आहे। बोलू या फिल्म मधल्या कॅरेक्टर्स बद्दल। सो या फिल्ममध्ये लीड मध्ये बेसिकली 3 कॅरेक्टर्स आहेत। चंद्रविलास जो साकारलाय सुमित राघवन याने, धैर्यधर जो साकारलाय सुबोध भावे याने आणि भामिनी जी साकारली आहे वैदेही परशुराम हिने। आधी आपण बोलूया सुमित राघवन बद्दल। सो डेफिनेटली सुमित राघवनने याच्यामध्ये एक ग्रे कॅरेक्टर प्ले केलंय। त्याचा इंटरेस्ट आहे भामिनीशी लग्न करण्यात आणि राज्याचा सेनापती होण्यामध्ये। पण समहाऊ मला असं वाटलं की सुमित राघवन हा नॅचरल चॉईस या रोलसाठी नाहीये, कारण ते स्क्रीनवर बघताना आय डोंट नो इट डझंट लुक कन्व्हिन्सिंग। त्यामुळे त्याच्याऐवजी एखादा दुसरा आर्टिस्ट हे काम करू शकला असता किंवा हा रोल करू शकला असता। त्यामुळे सुमित राघवन हा नॅचरल चॉईस ह्या रोलसाठी मला तरी नाही वाटला। सो आता बोलूया सुबोध भावे याने साकारलेल्या धैर्यधर या भूमिकेबद्दल। सो फ्रेंड्स, सुबोध भावे सारखा दमदार कलाकार ज्याने याआधी बालगंधर्व, काशीनाथ घाणेकर किंवा लोकमान्य टिळक यासारख्या चॅलेंजिंग भूमिका केल्यात, यासारखे चॅलेंजिंग रोल्स त्याने केलेत, त्यामुळे त्याने धैर्यधर साकारायलाच हवा होता का? सो आय वुड से नो। त्याच्या जागी दुसरंही कोणी कॅरेक्टर चालून गेलं असतं, कारण ह्या कॅरेक्टरचा किंवा ह्या रोलचा एवढा चांगला स्कोप नाहीये व्हेन आय कम्पेअर इट विथ सुबोध भावे। त्यामुळे त्याच्या जागी दुसराही कोणी आर्टिस्ट आला असता तरी चालून गेला असता असं मला वाटलं। तुम्हाला जर का तुम्ही फिल्म पाहिली असेल तर तुम्हाला हे योग्य वाटतंय का, हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता ज्या कॅरेक्टर भोवती ही अख्खी फिल्म फिरते ते कॅरेक्टर म्हणजे भामिनी, जे साकारलंय वैदेही परशुराम हिने। खरं तर तिचा स्क्रीनवरचा प्रेझेन्स खूप जास्त छान आहे। तिचे वेगवेगळे जे लुक्स आहेत, ट्रेडिशनल लुक मधले तिचे लुक्स आहेत, हे खूप छान दिसतात। प्लस तिच्या वाट्याला आलेले जे ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत तेही तिने छान केलेत। त्यामुळे ओव्हरऑल वैदेही परशुराम ही आपल्या फिल्म नंतरही लक्षात राहते। त्यामुळे तिचं काम तिने उत्तमरित्या केलंय असं म्हणायला हरकत नाही। या व्यतिरिक्त आपल्याला या फिल्ममध्ये अभिनेत्यांची एक लांबच्या लांब लिस्ट दिसते, बट येस दे डू डिझर्व अ स्पेशल मेन्शन, कारण त्यांनी त्यांच्या भूमिका ह्या अतिशय उत्तमपणे केल्या। सो आपल्याला फिल्ममध्ये दिसतात शैलेश दातार, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, अर्चना निपाणकर, उपेंद्र लिमये। अँड येस, बिग शाउट आउट फॉर स्पेशल कॅमिओ बाय अमृता खानविलकर, बेला शेंडे अँड दी शंकर महादेव। बोलूया या फिल्मच्या लेखनाबद्दल।
या फिल्मचं लेखन केले प्राजक्त देशमुख, शिरीष देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांनी. खरं तर ही फिल्म चांगली लिहिली गेली आहे आणि डेफिनेटली कारण त्याला एक रेफरन्स होता, जुनं जे नाटक आहे तो एक रेफरन्स होता. फक्त मला वाटतं एकच चॅलेंजिंग पार्ट जो लेखकांसाठी वाटला असेल हे म्हणजे त्या काळची बोलली गेलेली भाषा. कारण त्या काळच्या भाषा जी होती किंवा त्या काळची जी व्होकॅब्युलरी होती त्याच्यामध्ये एक विशिष्ट असा रिचनेस होता आणि तो डेफिनेटली मेंटेन करावाच लागणार होता, कारण ही त्या काळातली कथा आहे. पण ती केले गेले असं मला वाटलं, कारण आपण जेव्हा फिल्म पाहतो त्यानंतर त्यातले काही शब्द किंवा काही वाक्य, काही डायलॉग्स यातनं आपल्याला त्या काळच्या भाषेचा एक रिचनेस नक्कीच जाणवतो. त्यामुळे ही फिल्म अतिशय उत्तमरित्या लिहिली गेली आहे. सो आता बोलूया या फिल्म मधल्या सगळ्यात महत्वाच्या म्हणजे अतिशय महत्वाच्या ऍस्पेक्ट बद्दल, ते म्हणजे या फिल्म मधलं म्युझिक. सो फ्रेंड्स, 14 गायक, 18 गाणी आणि शास्त्रीय संगीत यांना घेऊन शंकर, एहसान आणि लॉय यांनी जणू मॅजिक क्रिएट केलंय. येस, मॅजिक इज द राईट वर्ड. ऍक्च्युली मी या फिल्मची गाणी फिल्म रिलीज होण्यापूर्वी ऐकली होती, पण खरं सांगतो मला म्हणजे फार अपिलिंग वाटली नव्हती किंवा मला पटकन रिलेटही करू शकलो नव्हतो. आणि मला असं वाटायचं की शास्त्रीय संगीत तसं मला आवडतं, त्यामुळे मी ह्या फिल्मची गाणी मला का नाही आवडत आहेत. पण ऍक्च्युली जेव्हा मी ही फिल्म पाहिली तेव्हा मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. कारण या फिल्ममधली गाणी ही नुसतीच गाणी नसून ती एक कथा आहे. म्हणजे ती गाणी आपल्याला एक कथा सांगतात, कथा पुढे घेऊन जातात आणि एका स्टोरी फॉर्म मध्येच ही गाणी केली गेली आहेत. त्यामुळे अतिशय एकदम कमर्शियल म्युझिक किंवा असं त्याचं कंपोजिशन नाहीये. त्यामुळे ते आपल्याला एक स्टोरीच वाटतात. आणि जे की ऑब्व्हियसली जे नाटक होतं जुनं संगीत मान अपमान, त्याचा मेजर इम्पॉर्टंट USP हाच होता की ती जी गाणी वापरली जायची ती एक कथा सांगायची. अँड हॅट्स ऑफ टू शंकर, एहसान, लॉय की त्यांनी तो फ्लेवर तो इंटॅक्ट ठेवलाय. म्हणजे कुठेही आपल्याला कमर्शियल म्युझिक ऐकतोय किंवा असा फील येतच नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही चंद्रिका, नीट पहा किंवा ऋतू वसंत ही गाणी ऐकून पहा. तुम्हाला हळूहळू ती आवडायला लागतील. म्हणजे मलाही सुरुवातीला आवडली नव्हती, बट आता माझ्या लेटेस्ट फेवरेट प्लेलिस्ट मध्ये ही गाणी नक्की वाजतायत लूपवर. फ्रेंड्स, मी ह्या फिल्म मधल्या गाण्यांसाठी आणखी एका व्यक्तीला क्रेडिट देऊ इच्छितो आणि ते नाव म्हणजे समीर सामंत. त्याचं कारण असं आहे की काही जी गाणी आहेत ती ओरिजिनल नाटकातली घेतली गेली आहेत आणि रिक्रिएट केली गेली आहेत. पण तब्बल 7 अशी गाणी आहेत जी नव्याने लिहिली गेली आहेत, ज्यांचं लिखाण केलंय समीर सामंत यांनी. त्यामुळे त्यांनी हे एवढ्या चांगल्या पद्धतीने लिहिली आहे, त्या काळची भाषा एवढ्या छान पद्धतीने वापरली गेली आहे, त्या काळची जी एक स्पेशल व्होकॅब्युलरी होती ती त्यांनी वापरली आणि ती गाणी ऐकायला म्हणजे असंच वाटतं की ती त्याच काळी म्हणजे त्या नाटकातलीच गाणी आहेत. त्यामुळे हे त्यांचं क्रेडिट आहे की त्यांनी ज्या प्रकारे लिहिलं गेलंय आणि ज्या प्रकारे ते जेल झाली आहेत गाणी, नवीन गाणी असून सुद्धा ते आपल्याला कुठेच मिसिंग असं वाटत नाही. डेफिनेटली यात मोठा वाटा शंकर, एहसान आणि लॉय यांचा आहे की त्यांनी ज्या प्रकारे ती कंपोज सुद्धा केली आहे. पण डेफिनेटली समीर सामंत यांनी खूप छान काम केलंय. त्यामुळे ह्या फिल्मचं म्युझिक, हा एक अख्खा अल्बम, हा एक अगेन जसं नाटक हे एक अजरामर कलाकृती राहिलंय किंवा आहे, त्याप्रमाणे ही जी गाणी रिक्रिएटेड गाणी आहेत ही एक अजरामर कलाकृती राहणार आहे. त्यामुळे शंकर, एहसान आणि लॉय यांना एक बिग सॅल्यूट. सो आता बोलूया फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. तर जसं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एखादी 114 वर्ष जुनी कलाकृती घ्यायची आणि त्यावर फिल्म करायची, हा विचार करणं ह्यासाठीच सुबोध भावे यांना हॅट्स ऑफ. त्यानंतर त्यांनी ती फिल्म क्रिएट केली, त्या फिल्मचं दिग्दर्शन केलं. डेफिनेटली इट्स अ कमांडेबल थिंग. पण मला डेफिनेटली वाटलं की या फिल्ममध्ये काही थोडेसे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत इन टर्म्स ऑफ दिग्दर्शन, आणि ज्यावर मला असं वाटतं की सुबोध भावे यांनी अजून थोडं फोकस करायला हवं होतं. त्यामुळे फिल्म अजून एलिव्हेट झाली असती. सो जर का ही फिल्म एक काल्पनिक कथा आहे तर डेफिनेटली या फिल्मच्या प्रेझेंटेशनसाठी खूप चांगला स्कोप होता. आणि व्हेन आय से स्कोप, मी प्रोडक्शन व्हॅल्यू बद्दल बोलतोय, जी आता बघताना फिल्म बघताना असं वाटतं की ती कुठेतरी कॉम्प्रोमाइज्ड आहे. म्हणजे ती 50-50 वाटते. म्हणजे काही सीन्स हे खूप जास्त रिच वाटतात, ते काही सीन जिथे आपल्याला वाटतं की यार हे कॉम्प्रोमाइज्ड आहे, किंवा स्पेशली जे आउटडोर सिक्वेन्सेस केलेत तिथे आपल्याला असं वाटतं की ओके हे अजून बेटर होऊ शकले असते. त्यामुळे ह्यावर थोडं फोकस करायला हवं होतं असं मला वाटतं. आणखी एक जर का सांगायचं झालं तर भामिनी किंवा धैर्यधर ह्या कॅरेक्टर्सना तलवारबाजी किंवा घोडसवारी किंवा धनुष्यबाण चालवणे ह्या गोष्टी जर का यायला अपेक्षित असतील किंवा त्याचं त्यांनी ट्रेनिंग घेतलं असेल, तर मग चंद्रविलास सारखं जे लीड कॅरेक्टर आहे त्यांनी खोट्या मिशा का वापराव्या, म्हणजे थोडे एफर्ट्स का नाही घेतले गेले ज्यात ती ओरिजिनल मिशी उगवता आली असती किंवा वापरली गेली असती किंवा ते कॅरेक्टर एक छान दिसलं असतं. सो अगेन दिस इज वन मोर पॉइंट ज्याने मला थोडंसं डिसअपॉइंट केलं. पॉइंट नंबर 3, या फिल्म मधले जे स्पेशल इफेक्ट्स आहेत किंवा काही सिक्वेन्सेस आहेत जिथे ग्राफिक्स केले गेले तेही थोडेसे कॉम्प्रोमाइज वाटतात. म्हणजे त्याकडे फार लक्ष दिलं गेलं नाही असंही मला डेफिनेटली वाटलं. आणि मला हा एक प्रश्न पडलाय की सध्या जिथे आपण ऑनलाईन ऍपवरून किंवा
ऑनलाईन जाऊन आपण बुके किंवा फ्लावर्स मागवू शकतो, फुलं मागवू शकतो. अशातच एक एवढा चांगला रोमॅन्टिक सिक्वेन्स करायचा आहे. त्यासाठी नॅचरल ओरिजिनल फुलं न वापरता प्लास्टिकची किंवा आर्टिफिशियल फुलं वापरायचं काय लॉजिक होतं? म्हणजे त्या काळात डेफिनेटली हे केलं गेलं नसेल. त्यामुळे झालंय असं की ही फिल्म ना धड मॉडर्न अप्रोचवाली दिसते ना एकदम अशी ओल्ड एरावाली दिसते. त्यामुळे ही फिल्म अशी मधल्यामध्ये कुठेतरी थोडीशी फसल्यासारखी वाटते. अँड हेन्स आय एम सेइंग की दिग्दर्शकाला अजून खूप चांगला स्कोप होता या फिल्ममध्ये. सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर ही फिल्म वन टाइम वॉच नक्कीच ठरते. म्हणजे एक अजरामर कलाकृती कशी प्रेझेंट केली गेली आहे त्यासाठी तर डेफिनेटली जाऊन ही फिल्म पहा. प्लस या फिल्ममधली गाणी तुम्हाला नक्की काही गाणी डेफिनेटली अपील करतील. तुम्हाला जर का शास्त्रीय संगीत आवडत असेल तर डेफिनेटली इट इज लाईक अ ट्रीट फॉर यू. सो थिएटरमधनं बाहेर जाण्याआधी तुम्ही जाऊन ही फिल्म लवकरात लवकर पहा. कारण मराठी फिल्म तशाही थिएटरमध्ये फार काळ टिकत नाही. त्यामुळे वेळ वाया न घालवता फिल्म थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. मी या फिल्मला देतोय 3.5 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म संगीत मानापमान. तुम्ही जर का फिल्म पाहिली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो, माझा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, ज्यांनी फिल्म पाहिली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, म्हणजे ते एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने ही फिल्म पाहतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.